काही दिवसांपूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली आणि सध्या त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत। शाळेत काही विद्यार्थी असे असतात की जे उत्तरपत्रिका खूप छान पद्धतीने लिहून चांगल्या गुणांनी उत्तीर्णही होतात, पण काही अतरंगी विद्यार्थी असे देखील असतात जे पेपरमध्ये काहीही लिहितात। अनेकदा अशा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका समाज माध्यमांवर खूप व्हायरल होतात। दरम्यान आता नुकताच असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात एका विद्यार्थ्याचा उत्तरपत्रिकेतील हटके निबंध पाहून तुम्ही देखील पोट धरून हसाल। अनेकदा समाज माध्यमांवर शाळेतील तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे व्हिडिओ व्हायरल होत असतात। मागील काही दिवसांपासून असे अनेक उत्तरपत्रिकांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते। या पार्श्वभूमीवर आता एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते। संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी HPN न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की या उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थ्याला माणसांना पंख असते तर या विषयावर आधारित निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते। यावेळी त्या विद्यार्थ्याने जे लिहिले होते ते वाचून तुम्ही देखील कपाळावर हात मारून घ्याल। या विद्यार्थ्याने निबंधामध्ये लिहिले, आजकाल आपण समाजात बघतो की माणसांना पंख नसतात तरी देखील ते दुसऱ्यांवर उडतात। माणसांना जर खरोखर पंख असते तर ते दुसऱ्यांवर अजून जास्त उडाले असते। आशा आहे की समाजातील हे कटू सत्य या निबंधात लिहिल्यामुळे सर तुम्ही माझ्यावर उडणार नाही, असा अतरंगी निबंध विद्यार्थ्याने लिहिला आहे। त्यांच्या सरांनी देखील त्या विद्यार्थ्याला निबंधासाठी 10 पैकी 10 गुण दिले आहेत। हा फोटो सध्या खूप चर्चेत आहे। या व्हायरल फोटो इंस्टाग्रामवरील @AGCreation004 या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। दरम्यान यापूर्वी देखील अशा प्रकारच्या अनेक उत्तरपत्रिका व्हायरल झाल्या होत्या। त्यापैकी एका उत्तरपत्रिकेत मला काहीच माहित नाही, तुम्ही मला याचं उत्तर विचारू नका असे लिहिले होते। दुसऱ्या एकाने त्याच्या उत्तरपत्रिकेत जय श्रीराम असे लिहिले होते। आणखी एकाने लिहिले होते जय माता दी, तर एकाने तर प्रश्नपत्रिकेत बूथ लेवल अधिकारी BLO चा अर्थ काय अशा प्रश्नावर BLO हे एका आजाराचं नाव आहे असं लिहिलेलं होतं।